नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत खूप मोठा ट्विस्ट आलेला आहे। मित्रांनो, काव्याला काउन्सिलरला भेटायची इच्छा आहे हे पार्थला कळलेलं आहे आणि त्यासाठी पार्थने चक्क काउन्सिलर मॅडमला घरी बोलावलेलं आहे। काव्याचा वेळ जाऊ नये आणि कसं म्हणतात ना, शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये, त्यामुळे आम्ही कोर्टाची पायरी चढणार नाही। काउन्सिलर मॅडम प्लीज तुम्हीच आमच्या घरी येता का, अशी विनवणी करत पार्थने आता काव्याला इतका म्हणजे आनंदाची गोष्ट आणि सरप्राईज दोन्ही दिलेला आहे। आता काउन्सिलर मॅडम अचानक घरी आल्यामुळे काव्याची तर फार धांदलच झालेली आहे। तिला समजनाच की नेमकं काउन्सिलर मॅडम अचानक घरी आल्या कशा। तेव्हा काउन्सिलर मॅडम तिला सांगतात की अगं, तुझ्याच नवऱ्याने पार्थ देशमुखने मला कॉल करून इथे बोलवून घेतलं की काव्याला अभ्यास करायचा आणि त्यांचा वेळ जाऊ नये आणि त्यामुळे तुम्ही आमच्या घरी येता का, त्यामुळे मी हाफ डे घेऊन इथं तुम्हाला भेटण्यासाठी आलेली आहे। आता पार्थ काउन्सिलर मॅडमला पाणी देत म्हणत आहे की चला काउन्सिलिंग सुरू करूया। मात्र या दोघेही ना इतके खडूस आहेत ना, बापरे, इथे त्यांना कळतच नाही ते कोणासमोरही भांडायला सुरुवात करतात। खरंच यार, यांचं खूप अवघड आहे। तर आता काउन्सिलर मॅडम पार्थला बोलतात की तुम्हाला काउन्सिलिंग करायची काहीच गरज नाहीये, कारण तुम्हाला हे लग्न हवं आहे। हे ऐकून मात्र काव्याच्या चेहऱ्यावरचा रंग सुटतो। काव्याला वाटतं की हे काय, हे मी नवीन काय ऐकते। तर आता काउन्सिलिंग मॅडम बोलतात की पार्थ देशमुख, तुम्ही बाहेर जाऊ शकता, तुम्हाला काही गरज नाहीये। तुमचं उत्तर हो आहे, गरज काव्याला आहे। आणि आता मॅडम काव्यासोबत बोलायला सुरुवात करतात आणि काव्याला सांगतात की काव्या, तुमच्यामध्ये फार बदल झालेला दिसत आहे। आधीची काव्या आणि आताची काव्या यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे। मी तुम्हाला गणपतीत भेटले तेव्हाची काव्या किती वेगळी होती, गोंधळलेली काव्या होती, आणि आताची काव्या किती समाधानी आहे। मित्रांनो, खरंच काव्यामध्ये तुम्हालाही हळूहळू बदल जाणवलाच असेल। आधीची काव्या किती चिडखोर, भांडखोर, अगदी कुणाचं न ऐकणारी काव्या, आणि आताची काव्या म्हणजे पार्थच्या संगतीत राहून काव्यामध्ये किती बदल झालाय हे आता सांगायची गरज नाही। खरंच चांगल्या व्यक्तीच्या संगतीत राहिलं ना तर आपण चांगलंच बनतो। म्हणजे काव्या वाईट होती असं नाही, परंतु तिला राग पटकन यायचा, तिला शांततेत घ्यायला जमतच नव्हतं अजिबात। पण पार्थमुळे ती सर्व काही शिकली की कोणत्या गोष्टीला कसं हँडल करायचं, शांतता कुठे दाखवायची, राग कुठे दाखवायचा, हे सगळं काही तिने पार्थकडून शिकलं। आणि आपल्यालाही आपल्या आयुष्यात आपण असं शिकलं पाहिजे। खरंच कोणत्या ठिकाणी काय करायचं हे आपल्यालाही समजलं पाहिजे। तशी आता काव्या फार म्हणजे फार बदललेली आहे आणि आता काव्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसत आहे की तिला हे लग्न हवं आहे, परंतु ती मान्य करायला तयारच नाही। तेव्हा काउन्सिलर मॅडम बोलतात की तुला हे लग्न हवं आहे का? जर तुला हे लग्न हवं नसेल आणि तुला डिवोर्स पाहिजे असेल तर माझी एक भाची आहे, मी तुमचा डिवोर्स झाला की माझ्या भाचीसाठी मागणार ते पार्थकडे। बाप रे, काव्या अशी काय भडकलेली आहे आणि बोलते की काय, असं काय बोलताय तुम्ही? अहो, पार्थ देशमुख माझा नवरा आहे, मी त्यांची बायको आहे, तुम्ही काय बोलताय? तर आता मात्र काउन्सिलर मॅडमला त्यांचं उत्तर कळलेलं आहे की पार्थला आता खरंच म्हणजे काव्याला हे लग्न खरंच हवं आहे। ती आता पार्थला मनापासून नवरा मानायला लागलेली आहे। तर इकडे आता खरंच या दोघांच्या नात्याला एक नवीन वळण आलेलं आहे। पार्थच्या मनात तर काव्या आहेच, पण काव्याच्या मनात सुद्धा आता पार्थ हळूहळू बसायला लागलेला आहे आणि त्यांच्या प्रेमाचा रंग आणखीनच गडद व्हायला लागलेला आहे। मित्रांनो, इकडे आता पार्थ अनिशासोबत फ्लर्ट करताना सुद्धा काव्या खूप अनिशावर चिडते, पार्थवर चिडते आणि बोलते काय हो, तुम्ही माझ्यासमोर माझ्या मैत्रिणीसोबत फ्लर्ट करताय। तेव्हा आता पार्थ ही खूप समाधानी आणि हास्य सीमित करून आता म्हणतो की खरंच काव्यामध्ये खूप बदल झालाय। आधीची काव्या आणि आताची काव्या खूप फरक आहे, खरंच हीच काव्या मला हवी होती। आणि खरंच आता काव्या पार्थच्या मनासारखं सगळं काही वागणार आहे। आता काव्या डिवोर्सला नाही बोलून पार्थ सोबत पुन्हा नव्याने सुरुवात करणार का? वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।